ए थांब 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 ए माय ओ माय गॉड भेटला फायनली. ओ माय गॉड हाताला लागेल. आई शपथ. हे बघ पुढे ए हे बघ इथे. हा पण असा पितळेचाच पीस आहे. अरे हा बघ कसला. हा तोच होत. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोकाबोबी पंटर युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत एका सुंदर अशा तळ्यावर, जिथे मी टी शर्ट घातले तळ्यात मळ्यात. आणि आज आपण इथे करणार आहोत मेटल डिटेक्टिंग. आणि आपल्याकडे आहे ही मशीन. ह्या तळ्यावर आम्ही यासाठी आलोय कारण आता पूर्ण इथे पाणी असतं पावसात, पण आता संपूर्ण तळ आटलंय. आणि ह्या ठिकाणी सुद्धा आधी जुनी घरं होती, ह्या मळ्यांमध्ये आधी घरं होती, ती आता सगळी जमीनदोस्त झाली. त्यामुळे जमिनीखाली नक्कीच काहीतरी सापडू शकतं. लोकेशन तर जबरदस्त आहे, त्यामुळे आपल्याला ट्रेजर सुद्धा नक्कीच काहीतरी जबरदस्त सापडू शकतं. पण त्याआधी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक बटन हिट करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या भन्नाट ट्रेजर हंटिंगला. मे महिना असल्यामुळे संपूर्ण आटलंय पाणी, त्यामुळे तळ्याच्या त्या ठिकाणी तर भरपूर काहीतरी सापडू शकतं. सुंदर लोकेशन आहे, खूप मजा येणार आहे, थंडगार असं वातावरण आहे. आणि सकाळ सकाळी आम्ही आलोय. हा बघा सूर्योदय होतोय मस्त. हा हे बघा पहिली रिडिंग मित्रांनो इथे आली आहे. तळ्याच्या आम्ही एकदम जवळ आलोय. आता बघूया पहिल्या रिडिंगला काय मिळतंय, आणि ह्यावरूनच कळेल आम्हाला की इथे काय सापडू शकतं. अंदाज येईल. कुठे आहे? चला, जय श्री गणेश. माती इकडची जरा सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे जास्त दमायला नाही होणार. बघू. कागद, रॅपर. पहिल्याच रिडिंग मित्रांनो रॅपर. सुरुवात रॅपरने झाली आहे, त्यामुळे अजून कळत नाही की काय सापडू शकतं. बाजूला अजून एक रिडिंग आहे. रॅपर मिळायला लागलेत कारण कुत्रे बसले गेले बॉटल कॅप. ज्याला लोकेशन ही माहिती असेल ना त्यांनी नक्की कमेंट करा, म्हणजे इतरांना सुद्धा समजेल. पण असं लोकांना गेस करू दे. तुमच्या खूप कमेंट आल्या लोकेशन लोकेशन लोकेशन, तरच आम्ही सांगू. आहे बघूया आता इथे काय सापडतंय. टिटवी आली. टिटवीची अंडी फोडशील. उटू हे भेटते आहे. मातीत गेलंय काहीतरी. हे बघ. अरे वा. अरे बँगल, पण ती साधीच आहे. बँगल आहे पण ती स्टीलची आहे. लेटेस्ट मध्ये पडलेली आहे, खराब नाही झाली. लेटेस्ट आहे. अजून चांगलं असं ट्रेजर हाती लागलं नाहीये, त्यामुळे थोडी एनर्जी लो आहे. जर एकदा काही सापडलं चांगलं की मग आम्ही ऐकत नाही. आणि ही कशी सुरुवातच आहे ना, आम्ही जरा झोपेतून उठून आलोय. सकाळीचे 6:30 वाजलेत आत्ताशे. आणि रात्री पण आम्हाला झोपायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे झोप चांगली झाली नाहीये. पण व्हिडिओसाठी आम्हाला यायलाच लागणार. म्हणजे आतापर्यंत आम्ही असं नोटीस केलंय की उंच टेकड्यावर शक्यतो काय नाही सापडत. जे माती वगैरे खाली घसरून येतं ते त्यासोबत ते सामान सुद्धा खाली येतं. हे बघ, त्यामुळे शक्यतो उताराच्या भागात सापडतं. इकडची माती एकदम ओली आहे. ये देखो हेच ना. येस. अरे पण काय आहे, जबरदस्त आहे. हत्यार कसलं पीस आहे. पीस लोखंडाचाच पीस आहे, हत्याराचा पीस आहे कसल्या तरी जुन्या. कारण त्याला इथे टोक आहे. हे साफ करून बघूया नंतर काय आहे. एवढं खाल्लंय. हे डॉगे धावत आहेत कसे. तर एवढा सगळा पोर्शन बघितल्याच्या नंतर मित्रांनो इथे एक रिडिंग आली आहे फायनली. बसलेलो, पण आता उठावं लागेल. हे बघ. पण हे सुरमा घेतलंय ना, ते आता मागात पडलं. कारण हे लोडणं मग म्हशीच्या बैलाच्या गळ्यात बांधतात तसं माझ्या गळ्यात बांधलंय. खूप जड आहे ते टिकाव. हे बघ आहे अजून. जर ह्या साईडला भाऊ पुढे बघ.
जराशी माती ओलसर आहे ना, वरची सुकी आहे, जरा खाली सुकवली आहे. हे बघ नाही दगड आहे. थांब, बाजूला करतो माती. हे बघ ह्याच्यात आहे. वर आलं. कॉईन वगैरेच असेल. ढिगळ आहे. हे बाजूला काढतो तो हत्यार. हे बघ इथे पुढे कुत्रे बघ कसे धावतात. ढिकळ आहेत. काय नाही. हे बघ पुढे. ए हे मेटलचं पीस आहे. माती पूर्ण लागली आहे. काढते, ग्लोव्हजने येत नाही. काहीतरी हे बघ कडी आहे. आईला थांब थांब बघू बघू. काढ काढ. थांब. ओली माती. हा बस. आई शपथ. हा हे बघ. बस 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 बस. हे बघ कडी आहे जुनी कसली तरी. आणि हे पण पितळ्याचाच आहे. वाव, मस्तच भेटलं रे. आईला हे बघा. एक नंबर भेटला परत. हे तर जबरदस्त आहे. हे जबरदस्त आहे. कडी सारखं काहीतरी आहे. हे बघा असे रिंगण आहे आणि वर डिझाईन आहे, पण ती माती ना लागली आहे सगळी. साफ करून दाखवतो तुम्हाला घासून. चांगलं ना पितळेच्या वस्तू ना चांगल्या पितांबरीने वगैरे घासले ना, जुने असल्यामुळे ते चांगले असे चमकत नाही आहेत, पण मस्त आहे ना. पण बेस्ट पण हा. येस, फायनली व्हिडिओ झाला. एकदम आल्यासारखं काय ना काय आपल्याला हा. मिळतंय. खूप मजा आली. फिरलो मित्रांनो. तो संपूर्ण एरिया आम्ही फिरलो. इकडचा हा पॅच फिरलो. जास्त का असं सापडत नाही होतं. जबरदस्त फाइंड काम झालं. बघूया मजा अजून काय आली. मिळतंय या एरियात. म्हणजे काय ना काय आहे. तर खड्डा वगैरे बुजवलाय. बरेचसे जण कमेंट करतात की खड्डा बुजवून टाका, हे तर बघ आम्ही इथे. टाकलाय. आलंय हे बघ या उंचवट्यावर आता रिडिंग येत आहेत. तलावाच्या जसे जवळ आलोय ना तसे तसे रिडिंग रिडिंग वाढतायत. कुठे आहे? बाजूला हो. हे बघ. इथे पण आहे आणि इथे पण आहे. दे मी खणतो. दे हे दर. मित्रांनो आता मी घेतलंय खणायला. जवळ आल्या भकलं पडशील. महागडे वस्तू असतात मित्रांनो. तसे आम्हाला एक्सपिरियन्स नाही. ते हिस्टॉरिकल वाले असे ब्रश बिश घेऊन ते काय ते करत असतात. आम्ही दनादन कुदळीचा वार करतो. त्यामुळे जर अशी काही युनिक गोष्ट मिळाली ना, तुकडे पाडवणार. ते उचल. का उचलू? तुझं हत्यार. तर आम्ही हे घेऊन आलो खोर. हा. उठ बघूया. काय ते? हे बघ. हे थांब थांब थांब. ए माय ओ माय गॉड. भेटला फायनली. ओ माय गॉड. हाताला लागेल. आई शपथ. मी सांगितलेलं ना काहीतरी मोठी वस्तू आहे. कोयता आहे जुना. आईला जुनं म्हणजे किती जुनं असेल काय किती जुना माहिती. असेल काय विचार करू शकत नाही. हा एक पूर्ण नंबर. बाजूला हो. हा बघ थांब दाखवतो दिसतोय. हा बघ जुना कोयता आहे जो पूर्ण सडलाय मातीमध्ये. बापरे. येस. हत्यार पण भेटलं फायनली. हे असं ठिकाण आहे मित्रांनो. हे मस्त बाग म्हणा किंवा आम्ही जिकडे जिकडे ह्या ठिकाणी फिरलो ना, 100% काय ना काय सापडतच चाललंय. वेळ लागतो कधी कधी पण चालू हा. सापडतंय. तर मित्रांनो अशा लोकेशनवर ना खूप वेळ पाहिजे. 2-3 दिवस चांगला हा पूर्ण पोर्शन फिरला ना, काय ना काय असं सापडू शकतं जे मौल्यवान असू शकतं. हे तर मौल्यवान नाही आहे कारण सडलंय ते पूर्ण. आणि इथे हा कोयता सापडलाय म्हणजे हे सिद्ध तर होतंय की ह्याच ठिकाणी घरं होती आणि त्यांचेच हे पडलेत. पण हे वरच्यावर आहे म्हणजे असं समजू नका की आताच पडलंय.
खूप वर्षांपासून पडलेलं असतं आणि माती ना ही वाहून धुपून गेली आहे, त्यामुळे हे आता वरच्यावर सापडलं. वरच्यावर कुठे सापडलं? म्हणजे खाली पण एकदम असं अर्धा फूट. कमरेभर नाही खणलं. कमरेवर तर शोधणार पण नाही ती मशीन. तर मित्रांनो तिकडे खणून आता पुढे आलो तर इथे रिडिंग आली आहे एक. बघूया आता इथे काय आहे. बघू. 1 रुपयाचं आहे. शे म्हणतोय, कॉईन आहे पण. 1 रुपयाचा रुपयाचा आहे. युनिक जुना मिळाला असतं तर. तरी ते कॉईन वगैरे मिळतात कारण इथेच गणेश विसर्जन केलं जातं, त्यामुळे कॉईन पण सापडू शकतात. खूप वर्षांपासून केलं जातं त्यामुळे जुने कॉईन पण असू शकतात. बघूया मिळाले तर मित्रांनो हा सगळा डोंगर आम्ही शोधला. साधं मेटल लोखंड एक पीस सापडला, तो POV मध्ये दाखवेनच. आणि आता हा पूर्ण डोंगर पार झाला, पूर्ण तो भाग पूर्ण. आणि हा जवळजवळ 1.5 तास झाला. आता हा म्हणतोय की इथे झाडी आहे, त्या झाडीच्या आतमध्ये बघूया. तर आता आम्ही ह्या जंगली भागात शिरतोय, बघूया इथे काय सापडतंय. आणि इथे थोडी सावली पण आहे, पण हे आहे का पतारा आहे, पण कसली झाड, वेगळी झाड आहे ती. इथे खणायला पण मस्त, आणि इथे मस्त वाटतं एकदम. हे बघा झाडी आणि मस्त. विचार करा, हा एरिया हा पूर्ण इथपर्यंत पाण्याखाली असतो. हा हे बघ इथे सगळे मुळं आले आहेत कसे वरती. बाप रे, हळू. ही माती नाही, ते नुसतं हे पाय आतमध्ये जात आहे. आतमध्ये पडशील, खड्डा असेल. पण कसला भारी आहे ना. आवाज बघ कसला येतोय रातकिड्यांचा आवाज बघा. आणि वारा पण मस्त. बरं वाटलं बाई सावलीत आल्यानंतर. मगाचपासून आम्ही तिकडे उन्हात होतो, पण आता आम्ही इथे आलो. ह्या आवाज येतोय की काय माहिती. तर रातकिडा कंटिन्यू ओरडतोय. हा बघा कुठे शोधतोय आतमध्ये जाऊन. आम्ही पूर्ण आमच्याकडून जास्तीत जास्त ट्राय करतो की मिस होता नाही, कारण ह्या लोकेशनवर परत येणं खूप कठीण आहे. परत यायला जमेल न जमेल, त्यामुळे आम्ही शक्यतो जिकडे पॉसिबिलिटी आहे तिकडे सर्च करतो. मस्त आहे सीन आहे. इकडे एक पिक्चरची शूटिंग पण होईल मस्त, हॉरर. हे झाड बघ असलंय. हा कसली पडली आहेत बघ ना. वाव. अशा लोकेशनवर कॅम्पिंग करायला खूप मजा येते. हा ना, बाजूला पाणी, इथे क्रिकेट वगैरे पण खेळू शकतो मस्त. अशा खूप हिडन प्लेस आहेत कोकणात, ज्या अजूनपर्यंत कोण फिरलं नाही. आणि आम्ही त्या हिडनच ठेवतो, लोकेशन सांगत नाही, कारण मग उगाच गर्दी पण होते. ज्यांना माहिती आहे कमेंट करा, तर कळेल इतरांना सुद्धा. पण मला वाटत नाही कोण ओळखत असेल या लोकेशनला जास्त. हे बघा उमले चढले. उमले. वा. ते झाडावर बस एक मस्त, हे काढूया फोटो. उमलेच आहेत झाडावर. मित्रांनो उमले. ट्रेजर हंट. त्यांच्या इलाक्यात आलायस तू, परमिशन घे. हे बघ इथे रीडिंग आली. पण आली. हो, थांब बघूया. उमले आहेत पण खूप. चालेल. आता हुमल्यामध्ये आपण ट्रेजर हंट करतोय. मित्र उघडाच आहे, याचे तर हे आहे, त्याच्या चपल्यात जायला पाहिजे म्हणजे ना पूर्ण तासभर तरी चांगलं. हे बघ दगडाचे इथे. उमले. या पत्र्यात काय सापडणार आहे मित्रांनो? मिस झाला. हे असं कसं बाबा? बारीकसा काहीतरी आहे. हे बघ मिस झाला. सोड. नाही एक तर उमले चावतायत. फिरव. उठ, पाय काट, माशी बाजूला घे. उमले चावतायत. अरे मला समजलं कशाला चावतात. माझे जे हे आहेत ना त्याला होल आहेत, त्या होलातून आतमध्ये जात आहेत. जाऊन दे. अरे बापरे. पण इकडे काहीतरी बघ तरी कुठे. हे बघ इथे आहे. इथे हाय. रीडिंग तर स्ट्रॉंग येते. मरो चल. अरे आता ते पिसाळले. त्यांचं इथे कुठे घरटं होतं काय? माझ्या अंगार मी तर उघडाच आहे पूर्ण बाबा. माती आधी. ये ओ माय गॉड. खणल्यासारखं काय बघ चढलाय. उमल्या जाऊ दे. हे बघ काय ते.
हा पण असा पितळेचाच पीस आहे. अरे हा बघ कसला आहे, हा तोच होता. पूर्ण हिरवा पडलाय मातीमुळे, पण कसला आहे बघा, डिझाईन बघा अजून जशाला तशी आहे. आई शपथ, लक आमचं खूप चांगलं होतं. आणि लोकेशन बघ कसली आहे भारी. जबरदस्त, बेस्ट रे बेस्ट, इसको तो बनता है. यस. काय असेल रे, भारी आहे. बघू. काहीतरी असं घरात कुठला तरी पार्ट असेल, Part काय आहे माहिती. असा. पण एकदम अँटिक आहे. अँटिक पीस वाटू शकतो. ठेवूया आपण. जबरदस्त आहे, कलेक्शन साठी एक नंबर पीस आहे. कलेक्शन साठी ठेवू शकतो. वाव. आणि जड आहे, पितळेचाच आहे. इथे जुन्या वस्तू मिळतात ना, जुन्या त्या सगळ्या वस्तू असल्यामुळे पितळेच्याच त्या आहेत. सगळ्या पितळेच्याच आहेत हा. जास्त करून. आधीच्या काळची लोक असे लोखंड वगैरे नाही वापरायची, पितळ नाही तर तांबे असेच असायचं. बेस्ट पीस आहे. तर माझ्या मते आता बस करूया, बस खूप करूया. जमायला आलं. तर निसर्गाला हानी नाही पोचवायची. हे घे, चला. सगळं होतं तसं ठेवलंय, कारण त्या निसर्गाने आपल्याला हे दिलंय शोधून. हुंबल्यानी थोडी, मी जातच होतो, मी बोललेलो की जाऊन दे, हुंबले आहेत खूप. हुंबले चला आता म्हणजे मग हा लाल व्हिडिओ हुंबले. आज पुरता इथेच करूया, कारण सूर्य पण वरती गेलाय. हे ठेव इथेच, मस्त इथे बसू. काय नको, हुंबल्यांची नको, लाईन. हुंबले. तर मित्रांनो, अजून एक रीडिंग. इथे उई उई नाही येत आवाज. ना, हे बघ, हे ना खणण्याला आळशी आहे. हा. मला मी बघ विचारतो उई उई फुई फुई ना, डायरेक्ट खण म्हटल्यावर खणतो. ह्याचे असे नखरे आहेत. कसला वेगळा दगड आहे की दगडात काय काय समजत नाही. फोड. फोडे नको, घरी जाऊन बघूया. मित्रांनो, सोन्याचा दगड. हा असा दगड आहे. वर कर, दिसतोय ना. हा असा दगड आहे, ह्याच्यात रीडिंग येते. बघा, हे बघा. ह्या दगडामध्ये आय थिंक काहीतरी आहे, लोखंड किंवा असं कुठचं तरी मेटल. हा दगड आम्ही ठेवतो, नंतर घरी जाऊन चेक करूया. पण इथे काय काय असे दगड आहेत जिथे आम्हाला मेटलचे रीडिंग्स येत आहेत. तर आपण बघू पुढे, शोध. तर मित्रांनो, इथेच आम्ही खणलं आणि हा पूर्ण पोर्शन फिरत आलो आणि इकडे रीडिंग आली. काय नाही. बारीकसा काहीतरी हे घारी सारखी नजर लागते, ह्याचं काम नाही ते. थांब, मी दाखवतो एक्झॅक्ट. बघ, सोन्याचं काहीतरी असेल आयला. हा. काय ते, हे बघ, कसलं पीस आहे? असला कसला तरी पीस आहे, तो मेटलचाच आहे. चांदी असू शकते. बापरे, म्हणून मगाचपासून आम्हाला वाटत होतं की हा दगड आहे. ओके, हाच आहे. थांब बघू, दाखवतो साफ करून. आता हा कसल्या धातूचा आहे माहित नाही. हत्यार. तर हा छोटासा एकदम पीस मिळाला मित्रांनो. खूप हैराण झालो शोधायला, कारण तो एवढा छोटा होता की तो मातीत दगडांमध्ये दिसत नव्हता. हे गाईस, तर असा होता आपला आजचा हा हिडन प्लेस वरचा आताळ्याच्या जवळचाच एपिसोड, ज्यामध्ये खूप भारी भारी गोष्टी सापडल्या आहेत. 2-3 गोष्टी आहेत ते एकदम अँटिक आणि जुन्या आहेत पितळेच्या. त्या एकदम मस्त आहेत, म्हणजे मजा आली. आता हुंबल्याच्या इथेच आम्ही उभे आहेत आणि इथेच आम्ही आउट्रो शूट करतोय, कारण आता जायचंय आम्हाला पुढे. कारण इथे सावली पण आहे आणि इथे वारा मस्त लागतोय. हा, आणि लोकेशन मस्त आहे. लोकेशन पण तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा, आणि हे लोकेशन कोणतं आहे ते जर तुम्हाला कळालं असेल ते सुद्धा नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि आमच्या इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा हुंबलेच काढत बसणार, तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट लोकेशन वर. तोपर्यंत स्टे गोल्ड, Peace पीस आउट. पीस कसला, हुंबलं चावलं.
चला बाय.